विधानसभा में दिए गए बयान में एमएलए अनिल परब ने आरोप लगाया कि एडिशनल ट्रांसपोर्ट कमिश्नर भरत दिनकर क्लस्कर ने प्रमोशन के नाम पर 331 अधिकारियों से 50-50 लाख रुपए की रिश्वत मांगी। एमएलए अनिल परब ने सदन में करीब 20 मिनट के भाषण के दौरान कथित भ्रष्टाचार से जुड़े पुख्ता दस्तावेज और सबूत पेश किए। विधानसभा में दिए गए बयान में एमएलए अनिल परब ने आरोप लगाया कि एडिशनल ट्रांसपोर्ट कमिश्नर भरत दिनकर क्लास्कर ने प्रमोशन के नाम पर 331 अधिकारियों से 50-50 लाख रुपए की रिश्वत मांगी। इनमें से लगभग 250 अधिकारियों ने मुख्यमंत्री को लिखित शिकायत दी थी, जिसकी प्रतियां और सबूत विधानसभा में प्रस्तुत किए गए। एमएलए का आरोप है कि ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में प्रमोशन और पोस्टिंग एक सुनियोजित भ्रष्ट तंत्र की तहत की जा रही है। बिना जांच पड़ताल किए मुख्यमंत्री कार्यालय से प्रमोशन दिलाया जाता है और फिर अधिकारियों को भ्रष्टाचार के लिए पसंदीदा पोस्टिंग दी जाती है। इस पूरे मामले में ट्रांसपोर्ट मंत्री प्रताप सरनाइक और विभागीय अधिकारियों पर भी गंभीर सवाल उठाए गए हैं। आरोप है कि मंत्री और सचिव स्तर से अप्रत्यक्ष संरक्षण देकर भ्रष्ट अधिकारियों को वेटेज दिया जा रहा है। एमएलए अनिल परब ने वीडियो और दस्तावेजी सबूतों के साथ कहा कि यह मामला केवल एक अधिकारी का नहीं बल्कि पूरे सिस्टम की सड़ांध को उजागर करता है। पण त्याच्या अगोदर हा जो काय आता जो काय मी तुम्हाला एपिसोड सांगितला त्या एपिसोडच्या पाठीमागचं गणित सांगतो। आता परिवहन विभागामध्ये 331 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली। 331 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली। सहाय्यक मोटर निरीक्षक ते मोटर निरीक्षक अशी पदोन्नती झाली। ही पदोन्नती करण्यासाठी या भरत दिनकर क्लस्कर या अधिकाऱ्याने प्रत्येकी 50 लाख रुपयाची मागणी केली। ही कुठली पोस्ट आहे? असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर टू मोटर इन्स्पेक्टर 50 लाख रुपये। आता हे मी म्हणतोय का? तर नाही। 331 अधिकाऱ्यांपैकी 245 अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली। माझ्याकडे तर केलीच, माझ्याकडे एक पत्र पाठवलं, पण 245 अधिकाऱ्यांनी आमच्याकडे 50 लाख रुपये मागितले अशी तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे। आता 245 अधिकारी आणि त्याच्यात काय? पहिले 10 लाख रुपये द्या टोकन, मग तुमचं पुढचं पोस्टिंग होईल। मी आज पुन्हा एकदा सभागृहाच्या समोर सांगतो, यामध्ये माझा मंत्री महोदयांवरती आरोप नाही। त्याचं कारण सांगतो, कारण मंत्री महोदयांना हे विषय माहीतच नाहीये। मला जी त्याची मोडस ऑपरेंडी कळली, मंत्री महोदय बंगल्यावरती नसताना मंत्री महोदयांच्या बंगल्यावर जायचं, तिकडे सगळ्यांशी बोलायचं, असं दाखवायचं की हे सगळं माझ्याच ताब्यात आहे, हे सगळं माझ्या हातात आहे, म्हणून मी मंत्र्यांवरती आरोप नाही करत आहे। पण मंत्र्यांना आज हे या निमित्ताने मी सांगू इच्छितोय, तुमच्या खात्यामध्ये काय जळतंय। नाही मंत्री असा 245 तक्रारी आहे। या 245 तक्रारींची प्रत मी आणली आहे। तुम्हाला वाटत असेल खोटं, मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे, मुख्यमंत्री कार्यालयात खोटं वाटतंय, या 245 लोकांची चौकशी करा। या 245 लोकांनी दिलंय की नाही तक्रार, खरी आहे की खोटी आहे ती बघा। पाहिजे असेल तर हे पण फॉरेन्सिकला पाठवून द्या की खऱ्या सह्या आहेत का खोट्या सह्या आहेत, द्या बाबा साहेबांकडे। आज साहेबांकडे भरपूर पाठवून द्यायचंय मटेरियल, पण ह्यांच्या माध्यमातून पोचलं तर पोचलं, नाही तर पोचतच नाही। आता ही केस का बनते की हे पैसे जातात कुठे? आता हे पैसे जे जात आहेत या माणसाच्या शेल कंपन्या आहेत। या शेल कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत? या शेल कंपन्यांची नावं आहेत मेसर्स संजीवनी एंटरप्राइजेस, ही एक शेल कंपनी आहे। मेसर्स धन संजीवनी ॲग्रोफीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी आहे आणि व्हीबीके इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी आहे। ही कंपनी त्या कंपनी आता या शेल कंपन्यांचे स्टोरी सांगतो। या शेल कंपन्या तुम्ही कंपनीज रजिस्टरचं जे काही साईट आहे त्या साईटवर बघा, ते सांगायला या कंपन्यांची नोंदणी आहे। शेल कंपनी कशाला म्हणतात?
शेल कंपनी म्हणतात जी कंपनी फक्त रजिस्टर केली जाते, ज्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार होत नाही, ज्याच्या व्यवहारामध्ये काळे पैसे पंप केले जातात आणि त्या काळ्या पैशाचा व्यवहार पांढऱ्या पैशामध्ये केला जातो. म्हणून मी सगळ्या कंपन्यांचं पूर्ण फॉरेन्सिक ऑडिट करून घेतलं. फॉरेन्सिक ऑडिट केल्यावरती माझ्या लक्षात आलं की या कंपन्यांचे कुठले व्यवहारच झालेले नाहीये. मग या कंपनीमध्ये पैसे आले कुठून? ट्रान्झॅक्शन तर व्हायला पाहिजे. या कंपनीमध्ये कुठून चेक आला, हे कंपनीचं हे काम आहे, या कंपनीचा हा धंदा आहे, या धंद्यातनं इतके चेक आले, या धंद्यातनं हे पैसे मिळाले. मग हे काळे पैसे जे जमा होत आहेत हे शेल कंपन्यांमध्ये पंप केले जातात आणि तिथून हे पैसे बाहेर येतात. आता हे पैसे आले कुठून? तर ह्या सगळ्याची पहिली जी कंपनी आहे, ही जी पहिली कंपनी आहे संजीवनी एंटरप्राइजेस, ह्या कंपनीने जी जमीन घेतली, ही जमीन मुळशी तालुक्यामध्ये तातोडे 3.5 एकर. संजीवनी एंटरप्राइजेस ही औंध पुणे ही जमीन घेतली. ही जमीन त्यांनी वडिलांच्या नावावरती घेतली, म्हणजे त्यांच्या नावे घेतलेलं आहे. असे सगळे जे शेल कंपनीचे डायरेक्टर आहेत, हे कोण आहेत डायरेक्टर? त्यांची मिसेस, त्यांचा भाऊ, त्यांचे वडील, हे सगळे त्या शेल कंपनीचे डायरेक्टर आहेत. असा कुठला धंदा करताय तुम्ही की जो शेल कंपनीच्या नावावरती काहीतरी ट्रान्झॅक्शन असतील? माझ्याकडे सगळे सीए रिपोर्ट आहेत, मी ते सीए रिपोर्ट सबमिट करणार आहे की असे कुठलेही त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन नाही. म्हणजे शेल कंपनीच्या नावावरती एक जमीन त्यांनी घेतली 50 लाखाला, एकूण 50,50,000ला. 3 एकर जमीन घेतली एकूण 50,50,000ला आणि ती जमीन विकली कितीला? 22 कोटीला. आता एकूण 50 लाखाची जमीन 22 कोटीला विकली जाते. असा कुठला धंदा आहे? अशी कुठली जमीन आहे? आता आपण ना महसूल मंत्री आहात, थोडं आम्हाला पण मार्गदर्शन करा. काय वडिलांचे रिटायरमेंट पिक्चरचे पैसे आले ते लावतो तिकडे, जर 22 कोटी वगैरे मिळत असतील तर. म्हणजे ह्या पद्धतीने पैसे अशा पद्धतीने फिरवायचे, म्हणजे ह्याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग काय? द मनी कम आउट ऑफ क्राईम अँड विच हॅज लॉन्ड्री इन द अकाउंट, दॅट इज मनी लॉन्ड्रिंग. आता हे पैसे, काळा पैसा हा अशा पद्धतीने शेल कंपनीत गेला. शेल कंपनीतनं जमिनी विकत घेतल्या, त्या जमिनीला 50 लाखाच्या जमिनीला 22 करोड रुपये केले, आणखीन ते 22 करोड रुपये वाईट झाले. पुन्हा दुसरी जमीन घेतली, जमीन पुन्हा शेल कंपनीच्या नावावरती, आणि ती भाड्याला कोणाला? भाड्याला कोणाला? स्वतःच्याच घरात, म्हणजे त्यांच्याच नातेवाईकाला त्याच जमिनीचं भाडं त्यांच्या मिसेसच्या नावावर येते, ते वर्षाला 1.5 कोटी रुपये. असे कित्येक व्यवहार आहेत. हे मी आता सभागृहात सांगू शकतो, पण हे मी ऑथेंटिकली सगळे सर्टिफाईड, हे सगळे व्हेरीफाय केलेले हे व्यवहार मी तुम्हाला सांगतो. याच्यावर अजून संशोधन चालू आहे, यथावकाश सगळ्या गोष्टी येतील. आता हे जर अधिकारी काळा पैसा जमवत आहेत, शेल कंपन्यांमध्ये टाकतायत, 50 लाख रुपये अधिकाऱ्यांकडे मागतायत, माझा प्रश्न असा आहे की या अधिकाऱ्यांवरती आपण चौकशी करणार आहे की नाही? आता थोड्या वेळापूर्वी सभागृहाचे नेते माननीय उपमुख्यमंत्री गेले. म्हणजे तुम्हाला जर कारवाई करायची असेल, मागच्या वेळेला प्रवीण दरेकरांनी अगदी अधिवेशन संपता एका अधिकाऱ्याचं फक्त नाव घेतलं, ताबडतोब तिकडे मंत्री उभे राहिले, ईओडब्ल्यूची चौकशी लावून टाकली, अँटी करप्शन चौकशी लावून टाकली. माझा प्रश्न असा आहे की एवढे पुरावे दिल्याच्या नंतर आपण त्याची अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी लावणार का? त्याला निलंबित करणार का? कारण आपल्याकडे सगळे पुरावे दिलेले आहेत. मला ह्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडनं हवंय, कारण नाहीतर उत्तर मिळेल असं मला वाटत नाही. माझा परत सांगतो, मी माझा मंत्र्यांवरती आक्षेप नाही, पण यावेळेला जर मंत्र्यांनी त्याला वाचवलं तर मग नाईलाज असतो. मला असं म्हणावं लागेल की मंत्र्यांच्या आशीर्वादाखाली हे चाललंय. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की अधिकारी हा आपला चेहरा असतो खात्याचा, आणि खात्याचा चेहरा जर असा बरबटलेला असेल, खात्याच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारची प्रश्नचिन्ह असतील, तर मंत्र्यांनी देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा, शासनाने देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा. हे झाले 2 विषय घालवायची, साहेबांच्या हातात सिस्टीम घ्यायची, आपल्याला तेच करायचं. त्यानंतर येतो मी
नगर विकासकडे, कारण